आजकाल अनेक महिलांमध्ये थकवा जाणवणं, केस गळणं, मूड स्विंग, त्यानंतर पिरियड्स इरेग्युलर होणं, त्यासोबतच त्वचेच्या समस्या, पिंपल्स येणं, पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम अशा तक्रारी दिसून येतात. आणि अनेक वेळा यामागे मुख्य कारण म्हणजे काही पोषक घटकांची कमतरता असू शकते. सो चला आपण पाहूया 3 अशी महत्त्वाची पोषक घटकं जी बऱ्याच महिलांमध्ये कमीच असतात. सर्वात पहिलं जे ते म्हणजे मॅग्नेशियम. सो मॅग्नेशियम शरीरामध्ये जवळजवळ 300 पेक्षा अधिक प्रक्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं. आणि जेव्हा मॅग्नेशियमची कमतरता होते तेव्हा एन्झायटी, झोप न लागणं, मसल्समध्ये क्रॅम्प्स, बॉडी पेन होऊ शकतं. त्यासोबतच हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्रासही होतो. बऱ्याच महिलांना पिरियड्समध्ये पेन सुद्धा होऊ शकतात. म्हणजे पिरियड्समध्ये जे काही क्रॅम्प्स येतात ते सुद्धा होऊ शकतात मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे. त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं पोषक घटक आहे ते म्हणजे विटामिन डी. विटामिन डी ची कमतरता तर तशी खूप जणांना आहे आणि महिलांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी विटामिन डी ची कमतरता दिसून येते. आणि जेव्हा विटामिन डी ची कमतरता होते तेव्हा हाडं कमजोर होतात. तुम्हाला माहिती आहे का, विटामिन डी हे हाडांसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे बॅक पेन होणं किंवा जॉईंट्समध्ये पेन होणं अशी लक्षणं दिसतात. त्यासोबतच विटामिन डी हे आपल्या ब्रेन हेल्थसाठी, आपल्या हॉर्मोनसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणूनच विटामिन डी कमी होतं तेव्हा मूड चेंजेस, त्यानंतर झोप न लागणं, हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्रास होतो. इनफॅक्ट इम्युनिटी सुद्धा कमी होते. तर अशी बरीच लक्षणं दिसू शकतात विटामिन डीच्या कमतरतेमुळे. त्यानंतर तिसरं जे ते म्हणजे ओमेगा 3. सो ओमेगा 3 हे सुद्धा आपल्या शरीरातील बऱ्याच कार्यांसाठी खूप महत्त्वाचं असतं. जसं महिलांमध्ये स्पेशली हॉर्मोन्सला बॅलन्स करण्यासाठी ओमेगा 3 हवं असतं. त्यासोबतच ब्रेन हेल्थसाठी, स्किन आणि हेअर म्हणजे केसांच्या आणि त्वचेच्या हेल्थसाठी सुद्धा ओमेगा 3 खूप गरजेचं आहे. सो जेव्हा ओमेगा 3 कमी असतं तेव्हा हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्रास होतो. त्वचेमधला ग्लो आहे तो निघून जातो. केस खूप ड्राय होतात, हेअरफॉलचा प्रॉब्लेम होतो, पिगमेंटेशनचा त्रास होतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, ओमेगा 3 हे हार्ट हेल्थसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. सो जेव्हा ओमेगा 3 ची कमतरता असते तेव्हा हृदयविकार होण्याचे चान्सेस सुद्धा वाढून जातात. आणि बऱ्याच महिलांमध्ये इव्हन मूड स्विंग्स किंवा ब्रेन फॉग अशी लक्षणं सुद्धा दिसून येतात. सो हे तिन्ही पोषक घटक कुठल्या कुठल्या अन्नपदार्थांमध्ये अधिक असतात हे जाणून घेण्यासाठी तुम्ही कॅप्शनमध्ये वाचू शकता.